नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज मी बनवत आहे बघा घेवड्याची भाजी, म्हणजे रस्सा भाजी। जास्त करून घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, असं मीडियम साईडमध्ये। तर आता तेल घातलेलं आहे, तेलामध्ये कांदा वगैरे परतून घेतला आहे, थोडंसं जिरं घातलं आहे आणि त्यामध्ये जी घेवड्याची जी आपली शेंग आहे ती मी टाकलेली आहे। आणि ही जी शेंग आहे ती बघा आपली घरचीच आहे। आणि मस्त असे बघा घेवड्या शेंग आपण तेलामध्ये परतून वगैरे घेतले, थोडंसं त्यावरून मीठ घातलं आहे, मस्त असं परतून घेऊन आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते त्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं बघा परतून घेतलं आहे। जेवढी चांगली भाजी परतून घेईल तेवढी खूप छान लागते। तर मस्त असं आपण भाजी परतून घेतोय बघा, खूप टेस्टी लागते खायला घेवड्याची जी भाजी असते। आणि घरगुतीची जी भाजी असते ती तर खूपच छान। त्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे मी, कारण हिंगामुळे टेस्ट जी असते ती खूप छान येते। आणि आपल्याला जो रस्सा आहे जेवढा हवा होता तेवढाच आपण आता थोडंसं पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे, वरून थोडीशी कोथिंबीर आणि जे आपले ओबडधोबड जे शेंगदाण्याचं कूट आहे ते वरून टाकलेलं आहे बघा। तर मस्त अशी आपली रस्सा भाजी तयार झाली। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।